ओके, आपण पुढचा चॅप्टर पाहू. दॅट इज द डॅम्प्ड ऑसिलेशन. आपण मागच्या पार्टमध्ये पाहिलं अनडॅम्प्ड ऑसिलेशन. अनडॅम्प्ड ऑसिलेशन म्हणजे काय असतं, कन्सिडर करा. आपण या ठिकाणी एक पेंडुलम लावलेला आहे. ओके, आणि तो पेंडुलम स्विंग होत आहे. इट इज मूविंग इन सिंपल हार्मोनिक मोशन. हा स्विंग होत आहे टू अँड फ्रो लाईक दिस. आणि जर एकदम परफेक्ट स्ट्रिंग असेल, जो वाढणार नाही, कमी होणार नाही. ओके, आणि हा जर परफेक्ट बेस असेल, रिजिड बेस, असेल, आणि हे जे एन्व्हायरमेंट आहे हे असेल व्हॅक्यूम, दॅट इज नो रेझिस्टन्स. हा जो यम एवढ्या मासचा बॉब आहे, हा जेव्हा असा ऑसिलेट करेल त्यावेळेस ह्याची टक्कर कुठल्याही एअर मॉलिक्यूल, वॉटर मॉलिक्यूल किंवा कुठल्याही सॉलिडशी होणार नाही. आणि या ठिकाणी कम्प्लिटली व्हॅक्यूम आहे. त्यावेळेस ह्याच्यामधला जो रिस्टोरिंग फोर्स आहे त्याला अपोजिट फोर्स कोणताच नसणार आहे. आणि सो दिस इज अनडॅम्प्ड ऑसिलेशन. as this will oscillate forever. हा अनंत वर्षासाठी ऑसिलेट करेल. ओके, आणि दुसरा प्रश्न, ह्याची जी ॲम्प्लिट्यूड आहे ए इज अ फंक्शन ऑफ टाइम असेल का? नाही. A, that is amplitude, remain constant. Amplitude ना वाढणार ना कमी होणार. And this type of oscillation is called as undamped oscillation. The second case is damped oscillation. When there is external resistive force, बाहेर एखादा एक्सटर्नल रेझिस्टिव्ह फोर्स असेल विच acts on an oscillator, which causes damping and progressive decrement in amplitude. That oscillation is called as damped oscillations. ओके, काय ठिकाणी, या ठिकाणी आपण एक बॉब ठेवलेला आहे आणि या ठिकाणी दुसरा बॉब आहे, सॉरी तोच बॉब आहे, रिव्हॉल्व होऊन एवढा वर गेलेला आहे आणि हा ऑसिलेट करतो.
कन्सिडर करा आपण इथे पाण्याचा एक टब ठेवला. आपण जर इथे पाणी ठेवलं तर काय होईल, जो रिस्टोरिंग फोर्स त्याला इकडे ढकलेल आणि तो असा येईल, इथे जाईल, परत तो असा उलट्या दिशेने येईल. जेव्हा जेव्हा तो ज्या ज्या डायरेक्शनमध्ये जाईल व्ही या व्हेलॉसिटीने, त्या व्हेलॉसिटीच्या ॲनालॉगस वॉटरचे मॉलिक्युल्स त्याला रेसिस्ट करतील. ओके, द वॉटर विल रेसिस्ट द स्विंग the to and fro motion. Okay, and it cause friction, and so the irreversible, हा शब्द महत्वाचा आहे का, irreversible loss of energy which causes a loss of amplitude, which causes डॅम्पिंग. ओके, अजून एक उदाहरण सांगतो, आपलं जनरल उदाहरण. या ठिकाणी स्प्रिंग आहे, त्या स्प्रिंगला एक बॉब, एक यम एवढं मास अटॅच केलेलं आहे. ओके, मी जर हा सगळा सेटअप जर पाण्यामध्ये ठेवला, पाण्यामध्ये कदाचित आपण म्हणू ऑइलमध्ये ठेवला, ऑइल, मी एवढा सगळा सेटअप समजा ऑइलमध्ये ठेवला, तर ऑइल विस्कस लिक्विड आहे, विस्कॉसिटी असते त्याला. त्याची सुरुवातीला मोशन समजा अशी असेल तर हळूहळू ती कमी होईल आणि एका विशिष्ट वेळेनंतर त्याची ऑसिलेशन कमी होईल. बघा, याची ॲम्प्लिट्यूड सुरुवातीला एवढी होती, मग ॲम्प्लिट्यूड कमी झाली, नेक्स्ट ह्याला अजून कमी झाली, परत अजून कमी झाली, परत अजून कमी झाली, परत अजून कमी, परत अजून कमी, आणि सो ॲम्प्लिट्यूड जी आहे ती सुरुवातीला एवढी होती, मग एवढी झाली, मग एवढी, then you this 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 this. So this is called as, जी ॲम्प्लिट्यूडची व्हॅल्यू आहे ती सुरुवातीला A0 एवढी होती. A0 हे मी एकत्र काढलं, तुम्हाला लक्षात नाही म्हणून मी खालीवर काढले बरं का, अदरवाईज म्हणसाल हा बॉब काही खाली गेला. सो इट्स अ नॉर्मल सेन्स. आणि जेव्हा nth ऑसोलेशन होईल, फर्स्ट ऑसोलेशनला A0 दॅट इज द इनिशियल ऑसोलेशन, nth ऑसोलेशनला कन्सिडर करा, nth ऑसोलेशन या ठिकाणी झाले, nth ऑसोलेशनला त्याची साईज झाली AN आणि सुरुवातीच्या ऑसोलेशनला A0. सो इट्स अ डिक्रिमेंट. आणि आपण जेव्हा कॅल्क्युलेशन करू तेव्हा आपल्याला असं कळलं त्याची डिक्रिमेंट ही लॉगरिथमिक असते. ती कशी आता आपण पुढच्या डेरिवेशनमध्ये ती पाहू. ओके, इथपर्यंत कळालं. नेक्स्ट पार्ट, डॅम्प्ड ऑसोलेशन्स. डेरिवेशन, याचं आता आपण डेरिवेशन. आता सांगितल्याप्रमाणेच काय, when an external resistive force, when an external resistive force due to air
ऑर मीडियम ड्यू टू एअर, या ठिकाणी हवा आहे, पाणी आहे, ऑइल आहे किंवा काहीतरी आहे, ड्यू टू एअर ऑर मीडियम, या ठिकाणी आपण युनिफॉर्म मीडियम कन्सिडर करतो. ॲक्ट ऑन ऑसिलेटर, the motion of oscillator reduced, and so the oscillation is called as काय म्हणतो आपण त्याला, damped oscillations. ओके, आता आपण डेरिवेशन पाहू. डेरिवेशन खूप सोपं आहे, त्यात विशेष काही नाही. आपण हे डेरिवेशन एकदा पाहिल्यानंतर तुम्हाला बरेचसे प्रॉब्लेम या डेरिवेशन्सवर येतात. पॉवर डिसिपिएशन, क्वालिटी फॅक्टर, देर आर मेनी थिंग्स अबाउट इट. या ठिकाणी देर आर टू फोर्सेस, देर आर टू फोर्सेस ॲक्टिंग ऑन द ऑसिलेटर. दोन फोर्सेस ऑसिलेटर ॲक्ट होतात. सांगा बरं कुठले कुठले, जे ऑसिलेशन सेट करतं. ओके, द फर्स्ट वन इज who set the oscillation. ओके, आता ह्या आपण वरच्या उदाहरणात पाहू. या ठिकाणी हा जो स्प्रिंग आहे, स्प्रिंगचा जो फोर्स आहे तो रिस्टोरिंग फोर्स आहे. जेव्हा आपण याला इकडे ओढू आणि सोडून देऊ त्यावेळेस जे ऑसिलेशन्स होतात ते ऑसिलेशन फोर्स ह्या स्प्रिंगमध्ये झालेल्या रिस्टोरिंग फोर्समुळे होतात. ओके, द व्हेरी फर्स्ट वन इज हू सेट द ऑसिलेशन, जे ऑसिलेशन करायला मदत करतात किंवा ज्याच्यामुळे ऑसिलेशन्स होतात. हू सेट द फोर्स, सेट द ऑसिलेशन, अँड दॅट फोर्स इज कॉल्ड ॲज रिस्टोरिंग फोर्स. ओके, and the second one is external resistive force. मी काय करतो, हे डायग्रामच कॉपी करतो म्हणजे आपल्याला कामाला येईल. कॉपी पेस्ट. ओके, हां, तर या ठिकाणी बघा, ह्या बॉबला किंवा ह्या मासला आपण जेव्हा इथे ओढू आणि परत तो इक्विलिब्रियम पोझिशनला येईल, पण त्याच्यामध्ये रिस्टोरिंग फोर्स सेट झाल्यामुळे स्प्रिंगचा तो त्याला इकडे ढकलेल, परत त्याच्यामध्ये इनर्शिया सेट होईल, कॉम्प्रेशन होईल त्याचं, तो परत इकडे येईल. अँड सो इट विल ऑसिलेट फॉर एव्हर, जोपर्यंत इथे व्हॅक्यूम असेल आणि फक्त एकच फोर्स असेल, तो म्हणजे कोणता, रिस्टोरिंग फोर्स. त्या प्रकारच्या ऑसिलेशन्सला आपण अनडॅम्प्ड ऑसिलेशन म्हणतो. पण या ठिकाणी अजून एक मीडियम आहे. या ठिकाणी आपण ऑइल, वॉटर किंवा एअर काहीतरी ठेवलं आहे आणि हा एकच फोर्स या मासवर अप्लाय न होता अजून एक फोर्स अप्लाय होतो, तो म्हणजे ह्या मीडियमचा फोर्स. अँड दॅट फोर्स इज कॉल्ड ॲज, हा कोणता फोर्स, हा रिस्टोरिंग फोर्स, आणि हा रेझिस्टिव्ह फोर्स जो मीडियम अप्लाय करतो. आणि रेझिस्टिव्ह, एक्सटर्नल रेझिस्टिव्ह फोर्स काय करतो, who tries to stop the oscillations. ओके, दोन फोर्सेस याच्यावर ॲक्ट होतात. पहिला कोणता, रिस्टोरिंग फोर्स, जो काय करतो, ऑसिलेशन्स सेट करण्याचा प्रयत्न करतो. आणि दुसरा हा जो मीडियमचा फोर्स आहे तो कोणता, रेझिस्टिव्ह फोर्स, तो काय करतो, ऑसिलेशन स्टॉप करण्याचा प्रयत्न. आणि जेव्हा आपण ह्याला इक्वेशनच्या फॉर्ममध्ये लिहू, पहिला फोर्स कोणता, द फर्स्ट फोर्स इज
रिस्टोरिंग फोर्स restoring force is equals to is directly proportional to the displacement. जेवढा हा पार्टिकल मेन पोझिशन पासून लांब जाईल तेवढं त्याच्यामध्ये रिस्टोरिंग फोर्स जास्त अप्लाय होईल. ओके, जास्त अप्लाय होईल म्हणजे काय होईल, तो त्याच्यामध्ये त्याची क्वांटिटी जास्त असेल पण त्याची डायरेक्शन अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ दिस पार्टिकल असेल. आणि त्याच्यामुळे आपण मागच्या इक्वेशनमध्येच सांगितलेलं आहे रिस्टोरिंग फोर्स इज इक्वल्स टू मायनस के एक्स. हे आपलं ओल्ड इक्वेशन आहे जे आपण ऑलरेडी घेतलेलं आहे. दुसरा पार्ट याच्यामध्ये येतो रेझिस्टिव्ह फोर्स विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू. आता या ठिकाणी बघा हां, एक तुम्हाला छोटीशी स्टोरी सांगतो म्हणजे तुम्हाला हे लक्षात येईल. ओके, हे या ठिकाणी युद्ध सुरू आहे. हा एक सैनिक आहे, हा एक सैनिक आहे. याच्या हातामध्ये एक पिस्तूल आहे. ओके, आणि या ठिकाणी पाणी आहे. ओके, नीट लक्ष द्या. हा सैनिक आहे आणि हा ह्याला गोळी मारणार आहे. पण त्याआधीच हा काय झाला, ह्यांनी मध्ये उडी मारली आणि इथे खाली एक दगड आहे कन्सिडर करा, पाण्यामध्ये हा उंचवटा आहे, इथे तो येऊन बसला आहे. हा सैनिक त्याच्या मागे मागे पळत आला इथपर्यंत. ओके, आता म्हणलं आता कुठे पळत जाशील. त्याने काय केली, बंदुकीची गोळी त्याला मारली. त्याने काय एक्सपेक्ट केलं की अशी बंदुकीची गोळी इथून जाईल आणि ह्याला लागेल आणि हा मरून जाईल. पण या ठिकाणी होतं काय की बंदुकीची जर जशी पाण्याला टच करते तशी त्याची स्पीड एकदम कमी होते, एकदम कमी होते, एकदम कमी होते आणि इथे स्टॉप होते. पाण्यामध्ये गोळ्या लागत नाहीत. ह्याला बाहेर जायला कुठं रस्ता नाही, हा मध्येच थांबला आहे. ओके, कन्सिडर करा ह्याच्याकडे काहीतरी ऑक्सिजन पंप आहे, याला कुठेतरी खाली एक ऑक्सिजन पंप भेटला त्याच्यामुळे हा मरणार नाही. पण हा मध्येच लपून बसला आहे. हा गेला आणि याने आता रायफल आणली. मोठीवाली, त्याच्यातून अजून जास्त वेलॉसिटीच्या गोळ्या निघतील. आणि यांनी रायफलने गोळी मारली, पण रायफलची गोळी तर अजूनच लवकर स्टॉप झाली, थोडंसं समोर गेली आणि ह्याच्यापर्यंत ती गोळी पोहोचली पण नाही. मग या ठिकाणी फिजिक्स, या ठिकाणी एक फिजिक्सचा शास्त्रज्ञ उभा होता, हा सगळा प्रकार पाहत होता. त्याने काय सांगितलं की जेवढी त्या गोळीची वेलॉसिटी जास्त, ओके, जेवढी या गोळीची वेलॉसिटी जास्त तेवढी त्याच्यावर रेजिस्टन्स जास्त आणि त्याच्यामुळे ती तेवढी स्लो होणार पाण्यामध्ये. समजा पिस्तूलमधून गोळी मारली याची वेलॉसिटी कमी असते, ती थोडंसं अंतर चालेल. रायफलमधल्या गोळीची वेलॉसिटी जास्त असेल तिथं अजून कमी अंतर चालेल. अजून एखादी हेवी मशीन गन आणली तर त्याची तर गोळी खूपच लवकर स्टॉप होईल. जेवढी
त्याची वेलॉसिटी जास्त तेवढा वॉटरमध्ये रेझिस्टन्स जास्त. याला जर मारायचं असेल तर काय करावं लागेल, एक्स्ट्रीमली अनएक्सपेक्टेड थिंग करावं लागेल. ही हॅज टू किल हिम युझिंग धनुष्यबाण. आणि जर धनुष्यबाण आणला, धनुष्यबाणची बाणची जो बाण असतो त्याची वेलोसिटी कशी असते, कमी असते, म्हणून वॉटरमध्ये त्याच्यावर रेझिस्टन्स कमी येईल आणि ह्याला तो लागेल. ओके, सो दिस इज हाऊ इट वर्क्स. ह्याच्यावरून आपण काय कन्क्लुजन काढू शकतो की रेझिस्टिव्ह फोर्स is directly proportional to velocity dx by dt, but it is in the negative direction. जेवढी वेलॉसिटी जास्त तेवढा रेझिस्टन्स फोर्स निगेटिव्ह जास्त, तो त्याची वेलॉसिटी तेवढी कमी करतो, त्याची वाढवत नाही आहे. अँड दॅट्स वाय रेझिस्टिव्ह फोर्स इज इक्वल्स टू मायनस डी एक्स बाय डी टी. हे झालं आपलं equation. This is our equation number 1. This is our equation number 2. 1 minute. आणि या ठिकाणी कॉन्स्टंट आर असेल, दॅट इज कॉन्स्टंट ऑफ दिस इक्वेशन, प्रोपोर्शनॅलिटी. सो या ठिकाणी जो हा आहे, हा जो मोशन करतोय ह्याच्यावर एक फोर्स आहे का आता अप्लाय होणारा? नाही. याच्यावर किती फोर्सेस आहेत? 2 फोर्सेस आहेत. वन इज अ रिस्टोरिंग फोर्स जो याला मोशनमध्ये घेतोय, आणि द सेकंड वन इज अ रेझिस्टिव्ह फोर्स जो याची जेवढी जास्त वेलॉसिटी तेवढा जास्त त्याच्यावर रेजिस्टन्स करणारा फोर्स, ह्या मीडियमचा फोर्स. अँड दॅट्स वाय द टोटल फोर्स ॲक्टिंग F is equals to minus kx minus r dx by dt. Total force is restoring force जो ह्याच्यामध्ये ऑसिलेशन सेट करण्यास मदत करतो. अँड द सेकंड फोर्स ॲक्टिंग ऑन द पार्टिकल इज, दॅट इज दिस बॉब, इज रेझिस्टिव्ह फोर्स जो ह्याच्या ऑसिलेशनला डिक्रीज करतो आहे. Okay, and that's why the total force acting on this particle is resistive force. But हा force is the manifestation of Newton's second law, that is m d2x by dt square is equals to minus kx minus r dx by dt. Okay, where m is the mass of this bob, m is the mass of this bob, dx by dt, d2x by dt square is the acceleration, k is a spring constant, force constant. ह्या स्ट्रिंग ज्याप्रमाणे आपण यूज करू, मोठी, स्ट्रॉंग, लॉंग, डिपेंड अपॉन दिस. यक्स म्हणजे ॲट टाईम टी ह्याची पोझिशन कुठे आहे, दिस इज यक्स फ्रॉम मीन पोझिशन. हे डिस्टन्स आहे का, हे डिस्टन्स आहे का, हे डिस्टन्स आहे, दिस इज यक्स. आर इज कोणत्या प्रकारचे मीडियम आपण वापरलं, ऑइल वापरलं तर आरची व्हॅल्यू जास्त असेल. जर आपण ऑइलच्या ऐवजी जर आपण हे वापरलं, काय म्हणतात त्याला, ऑइलच्या ऐवजी आपण वॉटर वापरलं तर आरची व्हॅल्यू कमी असेल. ओके, सो द आर व्हॅल्यू इज डिपेंड अपॉन विच टाईप ऑफ रेझिस्टिव्ह मटेरियल यू आर युझिंग, वॉटर, ऑइल, हनी और एअर. आणि डी एक्स बाय डी टी इज व्हेलॉसिटी ॲट टाईम टी. हा जो बॉब आहे ह्याची व्हेलॉसिटी टाईम टीला किती आहे तेवढा त्याच्यावर रेझिस्टिव्ह फोर्स जास्त ॲक्ट होईल, तेवढे त्याची व्हेलॉसिटी कमी होईल. ओके, अँड वेन वी सेट ऑल दिस इक्वेशन इन अ डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म, वी विल गेट, आपल्याला काय भेटेल, m d2x by dt square प्लस
kx plus r dx by dt is equals to 0. This is our first second order linear homogeneous differential equation of x. This is differential equation of motion of motion for damped oscillations. ओके, आता याचं सोल्युशन काय असेल? ह्याचं सोल्युशन जर आपण काढलं तर ह्याचं सोल्युशन निघतं वेन आपल्याकडे काही मेथड्स आहेत मॅथमॅटिकल फिजिक्समध्ये किंवा ॲडव्हान्स्ड मॅथमॅटिक्समध्ये. आता ह्याच्यामध्ये काय आहे, धिस इज अ लिनियर, हे लिनियर आहे. ऑर्डर किती आहे ह्याची? ह्याची ऑर्डर फर्स्ट आहे, सॉरी ह्याची ऑर्डर सेकंड आहे. येस, हायेस्ट डेरिव्हेटिव्ह, आणि हायेस्ट डेरिव्हेटिव्हचा पॉवर 1 आहे, सो ॲट इज डिग्री 1 आहे. होमोजिनियस आहे का? येस, इट इज होमोजिनियस. अँड दॅट्स वाय या इक्वेशनचं डायरेक्ट सोल्युशन मॅथमॅटिक्सनुसार आपल्याला मिळतं x इज इक्वल्स टू a1 e टू दी पॉवर ऑफ अल्फा 1 t प्लस a2 e टू दी पॉवर ऑफ अल्फा 2 t. म्हणजे t या टाईमला x इज अ फंक्शन ऑफ टाईम t या टाईमला एक्सची व्हॅल्यू काय असेल ती आपण या इक्वेशनच्या फॉर्ममध्ये शोधू शकतो. वेअर a1 अँड a2 आर कॉन्स्टंट. ओके, दीज आर आर्बिटरी कॉन्स्टंट. आणि इनिशियल कंडिशन म्हणजे त्या पार्टिकलच्या मोशनला ऑब्झर्व करून आपण a1 आणि a2च्या व्हॅल्यू डिटरमाइन करू शकतो त्या पर्टिक्युलर सिस्टीमसाठी. आणि अल्फा 1 आणि अल्फा 2च्या व्हॅल्यूज येतात अल्फा 1 इज इक्वल्स टू मायनस r डिवायडेड बाय 2m प्लस रूट ऑफ r स्क्वेअर डिवायडेड बाय 4m स्क्वेअर मायनस k बाय m. आणि अल्फा 2 येते मायनस r डिवायडेड बाय 2m मायनस ऑफ रूट ऑफ r स्क्वेअर डिवायडेड बाय 4m स्क्वेअर मायनस k बाय m. तर ही व्हॅल्यू खूप महत्त्वाची आहे. ह्याचं आपण जेव्हा सोल्युशन करू तेव्हा आपल्याला कळेल. ओके सर, तर आता आपण पुन्हा एकदा बघून आपण नेमकं केलं काय. ओके, आपल्याकडे हा पार्टिकल आहे ज्याची अशी मोशन आहे. त्याचं डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म कसं येईल? m d2x बाय dt स्क्वेअर मायनस प्लस kx, आपण या फॉर्ममध्ये लिहू आता, प्लस r dx बाय dt प्लस kx इज इक्वल्स टू 0. ओके, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट इक्वेशन. त्याच्यानंतर त्याचं सोल्युशन येतं x इज इक्वल्स टू, थोडंसं मोठं आहे आणि सोपं आहे बरं का, एवढं काही विशेष नाही, सुरुवातीला थोडंसं अवघड वाटेल. a1 e टू दी पॉवर ऑफ मायनस r डिवायडेड बाय 2m प्लस रूट ऑफ r स्क्वेअर डिवायडेड बाय 4m मायनस k बाय m टाइम t प्लस a2 e टू दी पॉवर ऑफ मायनस r डिवायडेड बाय 2m प्लस रूट ऑफ r स्क्वेअर बाय 4m मायनस k बाय m टाइम t. दिस इज द सोल्युशन. ओके, या ठिकाणी आपण परत एकदा बघू. हे आहे ॲक्सेलरेशन आणि हा आहे मास. हे आहे द कॉन्स्टंट ऑफ रेझिस्टिव्हिटी, म्हणजे हा जो मीडियम आहे तो मीडियम किती घट्ट आहे किती विस्कस आहे त्यावर आर डिपेंड आहे. ही व्हेलॉसिटी ॲट टाईम टी, किती व्हेलॉसिटीने हा पार्टिकल ऑसिलेट होतोय तेवढा तो जास्त डॅम्प होईल. एक्स म्हणजे ॲट टाईम टी त्याची किती डिस्टन्स पार केलं दॅट इज एक्सने दाखवलं जातं.
आणि आपण प्रिडिक्ट करू शकतो ॲट यक्सची व्हॅल्यू काय असेल जर आपल्याला टाईम दिलेला असेल. या टाईमला यक्सची व्हॅल्यू किती असेल किंवा या यक्सला टाईम किती झाला असेल हे आपण दाखवू शकतो. जर आपल्याला काय काय माहीत असेल, आर माहीत असेल, आर म्हणजे काय, आर जो सिस्टीम दिलेली आहे, लिक्विड कोणतं वापरलेलं आहे त्यावर तो डिपेंड आहे. यम म्हणजे कोणत्या मासचा आपण पार्टिकल वापरला आहे त्यावर तो डिपेंड आहे. आणि आर स्क्वेअर डिवाइड बाय 4m मायनस के बाय एम ही एक कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, नेहमी लक्षात ठेवा. आपण ह्याच्यावर पुन्हा भाष्य करू म्हणजे आपल्याला परत लक्षात येईल. ओके, सो इट वर्क लाईक धिस. आणि ह्याच्या आपण काही केसेस स्टडी केल्यानंतर आपल्याला त्याची व्हॅल्यू मिळेल. केसेस मी पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला घेईन.